नमस्कार, आपण पाहता धाडस मराठी न्यूज। उमरखेड तालुक्यातील गोरक्षक गजानन सुरसे हत्या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत आतापर्यंत 6 आरोपींना अटक केली आहे। 23 मेच्या रात्री सुकळी परिसरात गोवंश तस्कराच्या वाहनाचा पाठलाग सुरू असताना तस्करांनी गजानन सुरसे यांच्यावर दगड आणि लाकडाने जीवघेणा हल्ला केला होता। या हल्ल्यात त्यांची निर्गुण हत्या झाली होती। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली होती। घटना घडताच जिल्हा पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर आले आणि अवघ्या 48 तासात मुख्य आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले। त्यानंतर आणखी 5 आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे। अटक आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 29 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणातील अटक आरोपीमध्ये शेख सुलतान, शेख अलावली, मोहम्मद परवेज, मोहम्मद शफी, निरोउद्दीन, इक्रोमुद्दीन काझी, शेख अजगर अहमद, अब्दुल हमीद, नमोउद्दीन, रियाजुद्दीन काझी आणि मोहम्मद अरबाज, मोहम्मद शमी यांचा समावेश आहे। दरम्यान या प्रकरणातील उर्वरित फरार आरोपींच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेसह 5 विशेष पथके तैनात करण्यात आली असून पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ आणि उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली। अधिक अपडेटसाठी पाहत राहा धाडस मराठी न्यूज उमरखेड।